भाजप मित्रांना वाकवतो, काँग्रेस स्वतः वाकते. अर्थात मित्रपक्षांना वाकवणे ही सध्या भाजपची गरज आहे आणि मित्रांना सांभाळून घेणे ही काँग्रेसची मजबुरी आहे. हेही खरेच. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वात मोठा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असेल. क्रमांक 2ला काँग्रेस आणि 3ला शरद पवार यांची राष्ट्रवादी राहील. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तोवर वाटाघाटींमध्ये काँग्रेस वरचढ होती. अशोकराव आणि खासदार संजय राऊत यांच्यात अनेकदा खडाजंगी व्हायची. आता शिवसेना फ्रंटफूटवर आणि काँग्रेस बॅकफूटवर गेलेली दिसते. संजय राऊत महायुतीवर तुटून पडतात तेव्हा ते काँग्रेसवाल्यांना छान वाटत असतील, पण आता जागा वाटपाच्या चर्चेत राऊत बोलू लागले की काँग्रेसवाल्यांचे डोके दुखत असेल. अशोकरावांच्या भाजपमध्ये जाण्याने नांदेड, हिंगोली वा मराठवाड्यातच फरक पडलेला आहे असे नाही. चर्चेत काँग्रेस माघारल्याचे नुकसानही झाले आहेच. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा आपल्याकडे घेण्याची काँग्रेसला सर्वात मोठी संधी अजूनही आहे, कारण सोबतचे दोन्ही पक्ष फुटपाट झालेले आहेत. 2019 मध्ये भाजपालाही शिवसेनेचे एवढे प्रेम आले की त्यांना 23 जागा लढायला देऊन टाकल्या. आपण देशात एकट्याने 200 पर्यंत जाणार नाही असा न्यूनगंड भाजपला होता आणि त्यातून शिवसेनेचे लाड केले गेले. आता तीच चूक ठाकरेंच्या फुटलेल्या शिवसेनेसोबत काँग्रेस करीत आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांना वाटाघाटीत वाकवतो आणि काँग्रेस मित्रांसमोर वाकते, हा फरक आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी जोर लावून जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचल्या पाहिजेत असे कार्यकर्त्यांना वाटते, पण ते राज्यातील नेत्यांना वाटते का, हे महत्त्वाचे आहे. केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी इथल्या नेत्यांना सांगितले आहे, म्हणतात की दाबदूब करून 32 जागा आपल्याकडे घ्या. काँग्रेसच्या श्रेष्ठींचा राज्यातल्या त्यांच्या नेत्यांना निरोप आहे. म्हणतात की मित्रांना सांभाळून घ्या, त्यांना दुखवू नका. 2 जागा जास्त द्यायच्या तरी द्या. 2 पक्षांमधील शीर्षस्थ नेत्यांच्या मानसिकतेत हा फरक आहे. अर्थात मित्रपक्षांना वाकवणे ही भाजपची गरज आहे आणि मित्रांना सांभाळून घेणे ही काँग्रेसची मजबुरी आहे. हेही समजून घेतले पाहिजे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला हैराण केले आहे. आधी किमान समान कार्यक्रम दिला, मग पुरवणी किमान समान कार्यक्रम दिला. तुम्ही 3 पक्षांमध्ये कोणकोणत्या जागा वाटून घेतल्या आहेत ते मला आधी सांगा अशी अट टाकली. आता 3 पक्षांनी ओबीसींना, दलितांना इतक्या संख्येने जागा दिल्या पाहिजेत असा आग्रह त्यांनी धरला आहे. एकूणच काय तर आंबेडकर स्वबळावर लढणे असे 2 पर्याय त्यांच्या समोर आहेत. स्वतःच्या मनाने राजनिर्णय घेतील की भाजपने ठरवून दिलेल्या अजेंड्यावर चालतील, ही काही भूमिका घेतली तिचे समर्थन कसे करायचे हे त्यांना ठाऊक आहे. शिवाय त्यांना कोणाला विचारायची गरज नाही, कारण त्यांचा कोणीही नेता नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.